नमस्कार गावकरी मंडळी, सर्वांना सन्मानाचा जय महाराष्ट्र। एक सर्वात महत्वाची एक सनसनीत अशी खबर, ज्यामुळं झोपलेले लोक सुद्धा खडबडून जागे झाले। आणि खबर अशी, ज्यांना राजकारणातले पितामह म्हटले जाते किंवा राजकारणाचा सह्याद्री म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो, उभी हयात ज्यांची या राजकारणामध्ये गेलेली आहे, असे शरद पवार साहेब, ज्यांनी एक नुकताच देशाला हादरून टाकणारा गौप्यस्फोट करून एक असा बॉम्ब टाकला की सर्व देशाचं लक्ष सन्माननीय शरद पवार साहेबांच्या वक्तव्याकडे गेलं, त्यांच्या बोलण्याकडे गेलं। त्यांनी सांगितलं, त्यांनी असा काही गौप्यस्फोट केला की देशामध्ये असणारा निवडणूक आयोग सुद्धा त्या ठिकाणी पाचपडून जागा झालेला आहे। बघा कोणता गौप्यस्फोट होता आणि काय होतं, तर बघा या ठिकाणी मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घोगे, कालच पवार साहेबांनी सांगितलं, अर्थात शरद पवार साहेबांनी सांगितलं की माझ्याकडे अशा दोन व्यक्ती आल्या, ह्या दोन व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि या दोन व्यक्तीने असं सांगितलं की 2024च्या ज्या निवडणुका झाल्या होत्या राज्याच्या विधानसभेच्या, तर त्या दोन व्यक्ती अशा होत्या ज्या पवार साहेबांकडे अर्थात शरद पवार साहेबांकडे गेल्या आणि या दोन व्यक्तींनी शरद पवार साहेबांना सांगितलं की 2024च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्ही 160 जागा निवडून देऊ शकतो। 160 का? कारण हे बहुमतच आपले 160 ते 165 जागांना होतं। म्हणून पवार साहेबांना अर्थात शरद पवार साहेबांना एक शब्द दिला की तुम्हाला आम्ही 160 जागा निवडून देऊ नव्हे, 160 पेक्षा जास्त जागा निवडून देण्याची हमी सुद्धा दोन व्यक्तींनी दिली। आता ह्या दोन व्यक्ती कोणत्या, तर शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की 9 ते 10 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी दोन व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि ह्या दोन व्यक्तींनी मला ऑफर दिली होती की मी तुमच्या 160 जागा निवडून आणू शकतो। आता या गोष्टीला 9 महिने झाले आणि 9 महिन्यानंतर शरद पवारांनी हा गौप्यस्फोट आज केलाय बघा। आणि आज केल्यामुळं पूर्ण राजकारण ढवळून निघलं आणि याचा सर्वात जास्त फटका आणि याचा सर्वात जास्त ताण जर कोणाला आला असेल, प्रामाणिकपणानं एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर जाऊन आपलं अमूल्य असं मतदान करून आपण ज्या उमेदवाराला मतदान दिलं, पण हे मतदान करणाऱ्या लोकांना याचा जास्त ताण आला की या देशामध्ये निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी फिक्सिंग होते, निवडणूक सुद्धा मॅनेज होते, निवडणुकीमध्ये सुद्धा मतदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार निवडून देता येतात। याही पेक्षा काही न करता 160 जागा निवडून देण्याची कुणीतरी या देशामध्ये हमी करतं। याचा अर्थ या देशामध्ये असे काही लोक आहेत जे लोकशाहीचा धडधडीत खून करून पाहतात। अहो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर संविधान लिहून ते आमच्या हातामध्ये सोपविलं आणि त्या संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार चालतो, त्या संविधानारूपी असणाऱ्या लोकशाही प्रधान म्हणून जाणाऱ्या या देशामध्ये जर लोकशाहीवरच घाला घालण्याचं काम जर असे लोक करत असतील आणि पवार साहेबांना असे लोक येऊन ऑफर देत असतील, तर ही गोष्ट केवळ गंभीर नाही, तर यावर लवकरात लवकर ऍक्शन घेऊन काय तो योग्य निर्णय आहे, काय खरं काय खोटं याचा निवाडा व्हायला पाहिजे। कारण लोकसभेच्या निवडणुका असो का राज्य विधानसभेच्या निवडणुका असो, संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार एक स्वायत्त संस्था म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, एक संवैधानिक संस्था, घटनात्मक संस्था म्हणून आपण ज्या निवडणूक आयोगाकडे बघतो, आता त्या निवडणूक आयोगाच्या निपक्षपातीपणावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मग जनसामान्य लोकांनी करायचं काय? दुसरा प्रश्न पडतो की 160 जागा 170 जागा आम्ही तुम्हाला निवडून देऊ असे म्हणणारे ते दोन माथे फिरतर कोणी असतील, ज्यांची नावं अद्याप पवार साहेबांनी सुद्धा स्पष्ट केली नाहीत आणि आज तर त्यांनी सांगितलं की त्या दोन व्यक्तींना मी ओळखत नाही आणि त्या दोन व्यक्तीची नावं सुद्धा मला माहित नाहीत। मग निवडणुका झाल्यावर 9 महिने हा गौप्यस्फोट का केला असावा? ज्या क्षणाला हे लोक पवार साहेबांकडे गेले, त्या क्षणाला पवार साहेबांनी ही गंभीर, कारण या देशामध्ये एक ज्येष्ठ राजकीय पितामह म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, त्यावेळेस ज्यांनी असंख्य अशा निवडणुका या देशामध्ये पाहिल्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकापासून म्हणजे गल्ली ते दिल्लीचं राजकारण ज्यांनी बघितलेलं आहे, त्यांनी त्या क्षणाला त्या दोन व्यक्तींची नावं जाहीर करून निवडणूक आयोगाला जागा करण्याचं काम का केलं नाही? दुसरी गोष्ट अशी की डील करणाऱ्या म्हणा किंवा अशा ऑफर देणाऱ्या व्यक्ती नेहमीच शरद पवारांकडेच का जातात? देशामध्ये तर शरद पवार सोडून अनेक नेते, कुठल्याही राज्यात जा, बिहारचं गेलं लालू प्रसाद यादव आहेत, तिकडे पासवान साहेब आहेत, बंगालमध्ये तिकडे ममता दीदी आहेत, ममता बॅनर्जी आहेत, येदीयुरप्पा आहेत, प्रकाश सिंग बादल होते, असंख्य नेते असताना सुद्धा
अशा डील करणारे लोक आणि ऑफर देणारे लोक शरद पवारांनाच का भेटतात, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मग त्यावेळेस ऑफर दिली त्याचा गौप्यस्फोट आता का केला? मग निवडणुकीमध्ये घोटाळा होतो, मतदान याद्यांमध्ये घोटाळा होतो का निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी तुम्हाला बोट दाखवायचं आहे किंवा निवडणूक आयोगावर तुम्हाला शंका घ्यायची आहे का? हे सर्व बाजूला सोडून आगामी असणाऱ्या मुंबई, पुणे, तमाम महाराष्ट्रातल्या ज्या काही नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर तुमचं हे स्टेटमेंट नसावं, किंवा मग या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ह्या ठिकाणी डाव तर टाकला नसावा. हे मी म्हणत नाहीये, तर या महाराष्ट्राबरोबर या देशामध्ये असणारा सुजाण मतदार जो आहे, त्या मतदारांच्या डोक्यामध्ये चाललेल्या प्रश्नांची ही चलबिचल आहे. मग या चलबिचलला सारवायचं कोण? हा गोप्यस्फोट कोण? मग त्या दोन व्यक्ती आल्या तर या दोन व्यक्तींची तुम्ही नावं सांगणार का? त्या दोन नेमक्या व्यक्ती कोण होत्या ज्या तुम्हाला येऊन ऑफर देत होत्या? खरंच त्या दोन व्यक्ती होत्याच का नव्हत्या? का हा आपण एक टाकलेला बॉम्ब होता? आणि जर त्या दोन व्यक्ती होत्या तर कोण होत्या? जर ऑफर देणारे दोन लोक येतात, कारण ही ऑफर काय, एखाद्या ठिकाणी पैसे घेऊन एखाद्या जिल्हा परिषद मला कुठल्या तरी एखाद्या कार्यालयामध्ये शिपाई पदाची भरतीसाठी ऑफर नव्हती की मला 4-5 लाख द्या, मी शिपाई पदावर लावून देतो, किंवा कॉन्ट्रॅक्ट बेटवर तुम्हाला काम लावून देतो, किंवा असे ते लोकही नव्हते की माझ्याकडे एवढे एवढे पैसे द्या, मी तुम्हाला कुठेतरी रोजगार हमी योजनेवरती काम देतो. अशातला काही प्रकार नव्हता. लोकशाहीच्या निवडणुका म्हणून ओळखला जाणाऱ्या या निवडणुकीची ती ऑफर होती. मग ही काही सर्वसाधारण बाब नव्हती, ही एक गंभीर बाब आहे. कारण हा लोकशाहीचा खून करून पाहणाऱ्या माथे फिरून केलेलं काम आहे, आणि जे तुमच्याकडे लोक आले होते, मग या देशाचे नागरिक म्हणून, राजकारणाचे एक पितामह म्हणून ही गोष्ट त्या टायमाला तुम्ही निदर्शनास आणून द्यायला पाहिजेत होती. म्हणजे किमान या ठिकाणी लोकांचा विश्वास अजून द्विगुणित झाला असता. पण आज लोकांच्या मतदानावरती विश्वास राहिला नाही की आपण दिलेलं मतदान सार्थकी ठरल की नाही ठरल. मग अशा अनेक प्रश्न या ठिकाणी लोकांच्या मनात आले. तर आदरणीय पवार साहेब या दोन व्यक्तींची नावं भविष्यात सांगतील का? कारण आज तर त्यांचं स्टेटमेंट होतं की त्या दोन व्यक्तींना आम्ही काही ओळखत नाही, मी काही ओळखत नाही आता. आणि मग असं जर होत असं तर ही गंभीर बाब आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, ही गंभीर बाब आहे देशाच्या दृष्टिकोनातून, आणि सर्वात गंभीर बाब आहे भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून. कारण ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानावर सुद्धा घाला घालण्याचं काम जर असे लोक करत असतील तर या देशातल्या जनतेनं बघायचं कोणाकडं? असे नाना विविध प्रश्न आपल्या डोक्यामध्ये चालतात. तर नेमकं खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला बघायचं असेल तर आपण एपिसोड घेऊयात उद्याच्या तासिकेमध्ये, आणि याची शहानिशा काय आहे ते आपण बघूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास या ठिकाणी थांबूयात. सन्मानाचा जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय शिवराय. जय भीम.